चोपडा तालुक्यात हरभरा कापणीला वेग, चांगल्या भावाची शेतकऱ्यांना अपेक्षा। चोपडा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा लागवडीचा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सध्या शेतात जिकडे पाहावे तिकडे हरभरा डोलताना दिसून येतोय। आधी लागवड केलेला हरभरा आता परिपक्व झाल्यानं शेतकरी मजुरांच्या साह्यानं हरभऱ्याची कापणी करतात। कापणी केल्यानंतर 2 दिवसांनी मजूर लावून हा हरभरा शेतात एका ठिकाणी गोळा करून ढीग करण्यात येत आहे। गोळा केलेला हरभरा 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून घेतल्यानंतर मशिनीच्या साह्यानं त्याची मळणी केली जाते। हरभरा लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। बियाणांचे वाढलेले दर, फवारणीचा वाढलेला खर्च तसेच खतांच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारात योग्य तो भाव मिळत नाही। शेतकऱ्यांच्या शेतीतील मालाला योग्य भाव बाजारात मिळाला तरच लागलेला खर्च निघतो, अन्यथा उत्पादन खर्चही निघणं कठीण होतं। शेतकऱ्यांच्या शेतातील मालाव्यतिरिक्त इतर सर्वच वस्तूंचे भाव वाढलेले दिसत असताना शेतीमालाच्या किमती मात्र वाढवल्या जात नाहीत, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। याला 20 मजूर लागले। 3.5 बिघे शेत आहे। लाल गुलाब टाकला आहे आम्ही। त्याला 2 दिवस लागले कापायला। आता 1 दिवस गोळा करायला 10 मजूर लागत आहेत। त्यानंतर आम्ही 5-6 दिवस त्याला असाच्या असा पडून देऊ, नंतर काढणी करू। परत अजून काढणी मशीनच्या सहाय्याने करणार? मशीनच्या सहाय्याने काढला जातो। यावर्षी का भाव काय आहे त्याच्यावर आणखी किती खर्च जो लागलेला आहे तोही निघू शकतो का, किंवा भावाची काय अपेक्षा, किती काय भाव मिळाला पाहिजे? भावाची अपेक्षा तर दिसतच नाही। भाव तर त्याला कमीत कमी 8,000 रुपये तरी पाहिजे, कारण तो ह्या असा 4-5 रुपयामध्ये परवडत नाही। त्याला भरपूर खर्च आहे। त्याला बीजवही महाग, मटेरियल महाग। 120 रुपये किलोची बीजवही आणली होती आणि त्याला 4-5 रुपये भावाप्रमाणे खरेदी करतात। त्यांच्यावर कुणाचे बंधन नाही, त्याच्यामुळे शेतकरी एकदम त्रस्त झाला आहे। जो लागवडीपासून तर काढणीपर्यंत बराच खर्च लागला असेल? लागवडीपासून तर काढणीपर्यंत खर्च जर पाहिला तर तो अजिबात परवडत नाही। त्याला म्हणजे जास्तीत जास्त भाव दिला तरच परवडतो। त्याचे उत्पन्न ह्यावर्षी म्हणजे 3 ते 4 क्विंटलच्या आतच आहे, त्याच्यामुळे परवडत नाही तो। पाणी या वर्षी काही अळीचा प्रादुर्भाव वगैरे होता का हरभऱ्यावर? भरपूर प्रादुर्भाव होता। 10 दिवसात फवारणी केली जात होती, याला 7 फवारणी होऊन गेली। म्हणजे मार्केटला जाण्यापर्यंत बराच खर्च केला गेला आहे। भरपूर खर्च केला गेला आहे। आता जर भाव मिळाला तर लागलेला खर्च निघू शकतो, तरच परवडतो, नाही तर परवडणार नाही। परिस्थिती गंभीर झाली आहे शेतकऱ्यांची। अच्छा, काय नाव दादा? नवल भालचंद्र पाटील, गडचाळ। लोकनायक न्यूज।